हा फॅन जर तुम्ही घेतला ना तर तुमची मज्जाच राहणार आहे, कारण की तुम्हाला या बजेटमध्ये एसीचा फील फक्त हा एक मात्र फॅन देत असतो. याच्यासोबत आपल्याला अजून दोन गोष्टी भेटलेल्या आहेत, जे की याच्यात आहे तुम्हाला BLDC मोटर आणि याच्यात आहे तुमचे फॅन. हे आहे या फॅनचं रिमोट, जे की या प्रकारे आहे छोटस. इथं आहे पॉलीकॅपची ब्रँडिंग. इथं मी याला ऑन करतो, रेड बटन एक ऑनचा आहे. जसं की आपला पंखा आता हा ऑन झालेला आहे. क्लिक मोड वरती क्लिक केल्यानंतर ना इथे तुम्ही झोपले ना तर हा पंखा ऑटोमॅटिकली ऑन ऑफ होत असतो त्याच्या सेन्सर्स नुसार. तेच नाही तर तुम्हाला इथं फॉरवर्ड बटन देण्यात आलेले आहे, जेणेकरून तुमचा पंखा हा सीधा फिरतो आणि तो तुम्हाला रिव्हर्स, जसं की आपला पंखा हा उलटा फिरत असतो काही या प्रकारे. आणि हो तेच नाही तर तुम्हाला इथं स्पीड अवेलेबल आहे 1 2 3 4 5 पाचची स्पीड इथं तुम्हाला अवेलेबल आहे. आणि तो तुम्हाला बूस्ट मोड आहे, जसे की तुम्ही तुमच्या पंख्याला एका स्पीड वरती चालवत आहात आणि तुम्हाला त्याची स्पीड वाढवायची आहे तर इथं बूस्ट वरती क्लिक करा, डायरेक्ट तो 5व्या 6व्या स्पीड वरती चालला जाईल. त्यानंतर खाली तुम्हाला ऑप्शन देण्यात आलेले आहेत 2H 4H 8H, जसे की हा त्याचा हवरिंग टाइम देण्यात आलेला आहे, जसे की 2 घंट्यानंतर बंद होईल, 4 घंट्यानंतर बंद होईल आणि 8 घंट्यानंतर बंद होईल. आणि हा पंखा फक्त येत असतो 35 वॅट मध्ये. हेच नाही तर नॉर्मल फॅन पेक्षा अर्धी ही 20 घेत असतो फक्त, जसे की मोठा फॅन हा 60 वॅटचा आणि हा फक्त 35 वॅटचा. हो ना, फॉलो सबस्क्राइब जरूर से करना ना ऐसी वीडियो के लिए.